मैदानाच्या आतमध्ये दोन्ही प्रामुख्याचे फलंदाज स्टार्ट देतील हे आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. 12 मिनिट सोबत जॉईन झाल्यात लोणावळा संघाचे 12 मॅन. स्ट्राईक वरती ओमकार आहे. नॉन स्ट्राईकचे फलंदाज किशोर आणि आमचे 12 मॅन अभिषेक आणि कांडोळी संघाचे 12 मॅन संदीप असे दोन 12 मॅन या स्पर्धेचं पूर्णपणे निरीक्षण करतील. जरी आज संधी संघामध्ये खेळण्यासाठी नक्कीच एक दिवस नक्कीच येईल तुमचा देखील मैदानाच्या आतमध्ये तुमचा खेळ दाखवण्यासाठी. परंतु मॅचला होईल सुरुवात. दोन मोठे संघ एकमेकांच्या विरोधात आता फाईट करते दिसणार आहेत. इन ऍक्शन बॉलर देखील तयार झालात. गोलंदाज सुभाषला आपण पाहतोय प्रगती पथावरती पहिली ओव्हर घेऊन पॉवर प्लेचा पहिला बॉल. लेट्स प्ले. मॅचला होईल सुरुवात. पहिलाच बॉल पहिल्याच बॉल वरती केलाय घात. फलंदाज झालाय बाद. दांडी 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 गोल डीजे. मैदानामध्ये काय घडलाय. ओपनिंगला आलेले फलंदाज ओमकारला पहिल्या चेंडूवरती परतावा लागता. पॅडल स्वीप खेळण्याचा प्रयत्न होता परंतु स्टंप्सला चेंडू जाऊन हिट झाला. फर्निचर उद्ध्वस्त केला. पहिली विकेट लोणावळा संघाची जात असताना कांडोळे संघाच्या गोलंदाजाला इथून विकेट सापडले. सुभाषच्या खात्यामध्ये गेली आहे विकेट. चांगली सुरुवात कांडोळी संघाची. नक्कीच टॉस जिंकून क्षेत्ररक्षण का निवडला कारण की त्या ताकदीचे बॉलर्स कांडोळी संघाकडे आणि पहिल्याच ओव्हरमध्ये बॉलिंग अटॅक करत असताना सुभाषने पहिल्या चेंडूवरती मिळवली आहे विकेट. पंच सामना थांबवायचा 2 मिनिटं फक्त. बाळू मांबा लोणावळा आणि त्यांच्या विपक्षात श्रीदत्त कांडोळी संघ.
हॅलो. पुढील बॉल सुभाषचा. यावेळेचा चेंडू देखील आपण पाहता अगदी स्टंपच्या लाईन मध्ये टाकलेला होता, परंतु फलंदाजाला बेट करणार हा चेंडू. चांगली सुरुवात कांडोळी संघाची आपण पाहतोय. सुभाष गोलंदाजाने पॉवर प्ले टाकण्यासाठी पहिल्या ओव्हरमध्ये आल्या होत्या. फारसे लोणवले संघाच्या फलंदाजांना फायदा करून दिला नाहीये. विकेटचं आपण पाहिलं तर 2 विकेट्सच्या ओव्हरमध्ये 3 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. यावेळेचा चेंडू देखील बॅटची लिडिंग एज आहे. फर्स्ट मध्ये शेतेश एक डायरेक्ट हिटचा प्रयत्न झालाय सक्सेसफुल. डोक्याची घंटा मैदानाच्या आतमध्ये. पंचांनी सांगितलंय फलंदाज असतील बाद. आली आहे विकेट. डीजे फारसा चांगला स्टार्ट सापडला नाही बाळू मामा लोणावळा संघाला. सुरुवात दमदार झाली आहे कांडोळी संघाची. विकेट्स वर विकेट्स पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिल्या. 3 विकेट्स या ओव्हरमध्ये. एक चांगली ओव्हर मैदानाच्या आतमध्ये सुभाषने आपल्या संघासाठी करून दिली आहे. गुड स्टार्ट फॉर टीम. 24 बॉल्सचा खेळ असेल म्हणजेच 4 षटकांचा. त्यामध्ये पहिल्या इनिंगचा सुरुवात झाल्यानंतर पहिल्या ओव्हरचा देखील खेळ समाप्त झालाय. नवीन पर्स मैदानाच्या आपण पाहतोय. प्रशांत असेल आणि त्याच्या सोबतीला अभि अशी जोड साखळी मैदानाच्या आतमध्ये. इथून अभि प्रभात आहेत मैदानाच्या आत. प्रभात आणि अभि या दोघांनाही पूर्णपणे लोणावळा संघाची जबाबदारी इथून पार पाडावी लागेल, कारण की धाबा येणं अपेक्षित असेल. तुम्ही पहिली मॅच खेळच्यात आजच्या रात्रीमधले आणि पहिल्या मॅच मध्ये एक फारसा स्टार्ट इथून सापडला नाहीये. 3 धावा स्कोर कार्ड मध्ये आणि 3 विकेट पहिल्या ओव्हरमध्ये पण पाहिला. करणचा पहिला बॉल अगदी पडल्यानंतर उसळी घेत असताना थेट यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतो. चांगली सुरुवात करण्या गोलंदाजाची. पहिला चेंडू देखील त्याने डॉट टाकला. सुभाषच्या पावलं ते पावलं ठेवत असताना तशा प्रकारची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करण देखील करतोय. एक चांगला बॉलिंग लाईनअप, त्यानंतर बॉलिंग अटॅक कांठोळी संघाकडे. त्यामुळेच टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण निवडला, जेणेकरून त्यांना दुसऱ्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना त्या धावा इझिली चेज होतील. चला स्पीडअप करायचा, अतिरिक्त विलंब घ्यायचा नाहीये, कारण की आपली मॅच ही लेट सुरू झाली होती. यावेळेचा चेंडू आपण पाहतो. यस, ऑफिशियलने सांगितलंय की हा चेंडू वाईड पडल्यानंतर वाईड स्टिक म्हणजे ऑफ स्टंपच्या बाहेरचा हा वळण घेणारा चेंडू वाईड साठी इथून सांगण्यात आलाय. आणि या वाईडच्या एक धाब्याने स्कोर मध्ये थोडंफार होईल बदल आणि स्कोर जाऊन पोहोचेल 4 आकड्यावरती. पहिला चेंडू डॉट आपण पाहिला, त्यानंतर वाईड चेंडूची फेकी होत असताना करण या गोलंदाजाकडून. यावेळेस फुल प्रॉपर टाइम केलाय पाठीमागे. क्षेत्ररक्षक आहेत, आउटफील्ड फास्ट आहे. चेंडूला इथं अडवलं जात आहे, परंतु 2 धाबा इथून कंप्लीट केल्या जातात. इथून 2 धाबा इझिली कंप्लीट होतील. वन शॉट साठी हा डिसिजन चेक करायचा. पंचांनी हा डिसिजन रेफर केला वन शॉट साठी. आणि आमचे ऑफिशियल्स तळय शिलार त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये आगमन झालं. व्यासपीठावरती साणपन्न होऊन या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. थोड्या वेळात नक्कीच सेकंड इनिंग्समध्ये पंचांच्या भूमिकेमध्ये नक्कीच दिसतील.
ऑफिशियल रन कंप्लीट आहे. इथून टोटल 2 धावा कंप्लीट केल्या जातात. या 2 धाव्याने स्कोअरमध्ये देखील बदल होईल. कसबाच्या गतीने स्कोअर कार्ड पुढे जातं. प्रयत्न इथून सुरुवात झाली आहे धावा येण्याची. प्रभात ऑन स्ट्राईक आहे. मोठे फटके खेळण्याचे प्रयत्न चालू आहेत. यावेळेचा चेंडू अगदी उसळी घेतोय, परंतु आमचे ऑफिशियल सांगतात वाईट चेंडू आहे. हॅलो हॅलो यावेळेचा चेंडू देखील पडल्यानंतर उसळी घेतो. इथून बीट करून जाणार अगदी पाहिलं तर फलंदाज ला बीट केला. आडवा बॅटाने स्ट्रोक खेळायचा होता या चेंडूवरती, परंतु तसं घडलं नाही. बॅट आणि बॉलचा कनेक्शन झाला नाही या चेंडूवरती. सुरुवात आपण पाहतोय करणची चांगली झाली होती डॉट चेंडू. त्यानंतर या ओव्हरमधले 2 वाईट. यावेळेचा फटका देखील मिस टाइम आहे. प्रॉपर कनेक्शन झालं नाहीये. पाठीमागे खेळायचं होतं, परंतु 1 धाव. चला दुखापत झाली का बघायचं. मैदानात पाणी घेऊन जायचंय त्वरित. चार चेंडूचा खेळ समाप्त झाला. स्कोअर कार्डावरती धावा आहेत त्या 8 धावा. लॉस ऑफ 3 विकेट्स 8 ऑन स्कोअर कार्ड. 4 चेंडू समाप्त झाल्यात. लास्ट 2 बॉल्स असतील. पाचवा बॉल या ओव्हर बदला आपण पाहता. यावेळेचा फटका देखील मिस टाइम आहे. पाठीमागेच खेळायचं होतं. अभि स्ट्राईक वरती होते. अभिला देखील या बॉल वरती प्रॉपरचं कनेक्शन करता आलं नाही. चांगली गोलंदाजी करणच्या माध्यमातून देखील होत केली जाते. पहिल्या ओव्हर मध्ये सुभाषला पण पाहिलं, त्यानंतर त्याच्या पावलांवरती पाऊल ठेवून करणची ही गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सुरू होत असताना आपण पाहिली. शेवटचा बॉल लास्ट टू गो. यावेळेचा देखील चेंडू पण पाहतो भिरकून देणार अगदी प्ले अँड मिस्ड. शेवटचा चेंडू देखील डॉट. मैत्री चषक 2026 मध्ये अनिकेतजी देशमुख यांचा देखील सहर्ष स्वागत. आपण वेळात वेळ काढून या स्पर्धेसाठी इथे उपस्थित झाला आहात. आपण व्यासपीठावरती स्थानापन्न होऊन या स्पर्धेचा संपूर्ण आनंद घ्यायचा. अनिकेतजी देशमुख यांचा विचार करायला गेलो तर एक चांगले खेळाडू देखील आहेत आणि आज या मैत्री चषकामध्ये नक्कीच प्रभाकर दादा यांना भेट दिली आहे. आणि आमच्या सोबत आता आमचे साथी समालोचक मंगेशजी मोरे सर हे देखील जॉईन होतात. त्यांचा देखील आवाज आपण आजच्या रात्रीमध्ये पाहणार आहोत. एक मोठी मॅच मैदानात चालू आहे, परंतु स्टार्ट देखील कांडोळी संघाकडून झाला. हॅलो मोठे विकेट जे प्रामुख्याचे फलंदाज होते, टॉप ऑर्डर्स होत्या, त्यांना त्रिफळीत करण्याचं काम या दोन्ही गोलंदाजांनी केलंय. पहिला पण पाहिलं तर 3 विकेट्स या सुभाषच्या खात्यामध्ये. सुभाषने चांगला स्टार्ट करून दिला. फक्त 3 धावा खर्च केल्या आणि 3 विकेट्स ॲक्वायर देखील केल्यात. त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये दुसरी ओव्हर टाकण्यासाठी करण आला. करणने देखील कमीच धावा खर्च केल्यात. फक्त 5 धावा खर्च केल्या करणने.
तिसरं षटक हाताळण्यासाठी रवी हा गोलंदाज झाला. चला स्पीडअप करायचा, अतिरिक्त वेळ घ्यायचा नाही. पंच ऑफिशियल्स आपण खेळाडूंना त्वरित हा जो खेळ आहे तो संपवण्यासाठी आणि स्पीडअप घेण्यासाठी सांगायचा, कारण की अतिरिक्त उशीर झाला. आजच्या रात्रीमधली पहिली मॅच मैदानाच्या आतमध्ये चालू आणि विलंब होणं हे गरजेचं नाहीये. रवी आलाय तिसरं षटक घेऊन. यावेळेस एक चांगला चेंडू मात्र रवीच्या माध्यमातून इथे पडला जातोय. धावसंख्या तिथेच थांबल्या जाते. लाईक 22च्या सुरुवात एक धाव आली आहे. आमचं ऑफिशियल तानाजी सर सांगतात, सिग्नल देतात की बॅट आणि बॉलचं प्रॉपरली कनेक्शन झालं नाही. फलंदाजाचा लाईक 22च्या सुरुवात आलेली एक धाव 9 वरती जाऊन पोहोचेल. यावेळेस थोडासा खराब चेंडू इथे मात्र टाकला जातोय. पंच तानाजी सर आपल्याकडे फिरतायत, गोलंदाजाला इथे दंडित करतायत आणि इथे मात्र एक धाव येते. एक धावेने धावसंख्या मात्र पुढे सरकली जाईल. धावसंख्या पोहोचते. आमचे उदय सर सांगतायत 10 या आकड्यापर्यंत. यावेळेस सर बॅटने घेतलेला फटका होता. मिस टायमिंग फटका इथे आहे, परंतु अप्रतिम झेल इथे मात्र घेतला जातोय. तिसऱ्या षटकामध्ये देखील एक चांगली विकेट बॅक टू पॅव्हेलियन जाताना दिसते. संधी देऊया डीजे मास्टर. यावेळेस मात्र धावसंख्या इथे मात्र कुठेतरी लोणावळा संघाची थांबल्या जाते, कारण मोठे फटके अजूनपर्यंत देखील आपल्याला बघायला भेटले नाही आहेत. इथे मोठे फटके येणं खूप सारे गरजेचे असेल, परंतु अप्रतिम गोलंदाजी इथे मात्र बघायला भेटले. हा एकही षटकार नाही आणि एकही चौकार नाहीये लोणावळा संघाचा. इथे मात्र कांडोली संघाची अप्रतिम गोलंदाजी इथे मात्र बघायला भेटते. लोणावळा संघाला मात्र एका हाती कुठेतरी थांबून ठेवले आपल्या गोलंदाजीच्या मार्गावरती कांडोली संघाने. यावेळेस मात्र क्रॉस फिरून मारण्याचा प्रयत्न होता. निर्धाव चेंडू मात्र इथे बघायला भेटतोय. धावसंख्या तिथेच थांबल्या जाते. लोणावळा संघाला कुठेतरी जखडून ठेवलंय. अप्रतिम गोलंदाजी कांडोली संघाची आपल्याला इथे बघायला भेटते. लोणावळा संघाला अजूनही एकही षटकार आणि एकही चौकार उदय सर इथे मारता आला नाहीये. अप्रतिम गोलंदाजी पूर्ण जखडून ठेवलंय लोणावळा संघाला. पहिली मॅच आजच्या दिवसातली 5वी रात्र आणि 5व्या रात्रीमधली एक चांगली मॅच. पहिल्या दिवशी देखील आपण अनेक चांगल्या मॅचेस पाहिल्या. हॅलो, हॅलो, वाढलाय पण तो खरखरतोय थोडा बाळा. हॅलो, हॅलो. धावसंख्या मात्र इथे थांबल्या जाते. नाही नाही मजा नाही. बेस कमी कर बेस. तो लाल वाला हॅलो, भाऊ ना सेमच आहे. डॉट हॅलो, सूरज बेस कमी कर ना बेस. ओके. हा एक दोन तीन चार पाच 5 बॉल. 1 to go. बेस बघा खरखरतोय. पुष्कर बेस कमी कर. यावेळेस फिरून मारण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा काही संपर्क झाला नाहीये. षटक इथे घोषित होतंय. 3 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या मात्र इथे पोहोचल्या जाते ती फक्त 11 वरती. हॅलो, हॅलो.
हॅलो. धावसंख्या मात्र इथे पोहोचल्या जाते ती फक्त आणि फक्त 11 धावावरती. यावेळेस एक चांगला चेंडू मात्र इथे बघायला भेटतो. शेवटचं षटक आहे आणि शेवटच्या षटकातला पहिला चेंडू मात्र डॉट बघायला भेटतोय. यावेळेस मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. पंच आमच्याकडे तानाजी सर फिरतायत, गोलंदाजाला दंडित करतायत. इथे मात्र एक धाव मात्र घेतली जाते वाईटच्या रूपेने. इट इज वाईड बॉल. म्हणजे सर वाईड चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये होती. पहिला चेंडू आपण पाहिला तर एक चांगला हाताळला होता. त्यानंतरचा वाईड चेंडू यावेळेस अगदी लो फुलटा चेंडू होता. बॅटचा फ्लो आपण पाहिला. फलंदाज प्रयत्न करतात परंतु बॅट आणि बॉलचा प्रॉपरली कनेक्शन होत नाहीये. नक्कीच चांगली सुरुवात गोलंदाजी करत असताना क्षेत्ररक्षण निवडलं होतं कांटोळी संघाने. तशाच प्रकारे मैदानाच्या आतमध्ये प्रत्येक चेंडूतून पाहतो हा देखील वाईड चेंडू आहे. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत क्लिअर केला जातोय. हा वाईड चेंडू असेल. या षटकामध्ये अजूनपर्यंत दुसरा वाईड आपल्याला बघायला भेटतोय. पुष्कर सुमित जर पाहिलास ना तर या षटकामध्ये आपल्याला दुसरा वाईड मात्र बघायला भेटतोय. यावेळेस साडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा काही संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडू मात्र इथे बघायला भेटतोय. सुमित जर पाहिलं ना तर या षटकामध्ये सलग 2 वाईट आपल्याला बघायला भेटले. त्याच्यानंतर 2 चेंडू डॉट देखील बघायला भेटलेत. तशीच या गोलंदाजाची खासियत आहे. नक्कीच सारी गोलंदाजाने चांगली गोलंदाजी या पहिल्या इनिंग्स मध्ये केली आहे. पुढील बॉल गोलंदाजाचा आपण पाहताय. फलंदाजाला अगदी बीट करून जाणारा परंतु काय घडलं मैदानाच्या आपल्या चेंडूला वेग इतका होत त्याने डायरेक्ट पाठीमागची दिशा पकडली आहे. नॉन स्टॉप रिझन मध्ये हा चेंडू ट्रॅव्हल झाला. थर्डमॅन रिझन मध्ये 22च्या या 4 धावा. या 4 धाव्याने कुठेतरी स्कोर मध्ये चेंजेस होत आहे. लेट पण थेट अशा 4 धावा आल्यात. बॅट कट इन्व्हॉल्व नव्हती परंतु 22च्या सपोर्टने ही धाव आली आहे. 4 धावा आल्या. 4 धाव्याने स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल. यावेळेचा चेंडू प्रॉपर कनेक्शन झाला. मिडल ऑफ द बॅट झाला होता परंतु क्षेत्ररक्षक आहेत गॅप मध्ये खेळलं होतं. प्रॉपर ताकद या फटक्यावरती पाहायला मिळली नाही. परंतु काय करत्या मैदानाच्या मध्ये डाईव्ह केला. गुड एफर्ट्स आपल्या संघासाठी पूर्णपणे देत असताना 100% योगदान. स्वतःची विकेट वाचवण्यासाठी केलेली डाईव्ह नक्कीच संघासाठी महत्वपूर्ण असेल आणि या धावेने एकूण स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल. 3 धावा टोटल घेतल्या जाण्यात 3 धावेने स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल. एकोणीस धावेवरती जाऊ संघ पोचला आहे तो बाळूमामा लोणावळा संघ. यावेळेला स्विचिट खेळण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न मात्र अनसक्सेसफुल ठरला. षटक क्रमांक 14 देखील समाप्त झालाय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड थांबलाय ते 19 या आकड्यावरती. म्हणजेच लो स्कोरिंग टार्गेट असेल. 24 चेंडू मध्ये करायचे असेल त्या 20 धावा श्रीदत्त कांटोळी संघाला. डीजे ऑपरेटर पण एक सुंदर संगीत प्ले करायचं. आणि आता आपण मान्यवर पाहुण्यांचा सत्कार सन्मान करण्यासाठी पुढे सरकत आहोत. त्यांच्या उपस्थितीमुळे आज हा सोहळा अधिकच मानाचा आणि स्मरणीय ठरला आहे.
चला लगेचच कांडोळी संघ आपली सलामीची जोडसकली मैदानाच्या आपल्याला पाठवायची आहे. 20 धावांचा टार्गेट असेल. 24 चेंडू 20 धावा. चला ऑफिशियल्स आपण देखील आपलं पोझिशन घ्यायची आहे. दोन महत्वाचे जे फलंदाज आहेत प्रामुख्याचे टॉप ऑर्डर्सच्या मैदानाच्या आतमध्ये जात असताना. हॅलो, आता 24 चेंडू मध्ये करायच्या आहेत 20 धावा. 24 चेंडू 20 धाबांची गरज असेल. आतापर्यंत पहिले 4 षटक पडले. दुसऱ्या इनिंगला सुरुवात होते. फलंदाजीसाठी मैदानामध्ये 2 फलंदाज शंकर आणि अनंता. स्ट्राईकला पाहताय शंकर, नॉन स्ट्राईकला पाहताय अनंता. गोलंदाजीच्या मार्गावरती गोलंदाज. स्ट्राईक वरती अडंता. पहिल्या ओव्हरला झाली सुरुवात. पहिलाच बॉल पण पाहतोय एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून अगदी फायटिंग टोटल इझी टोटल केलंय. इथे मात्र दर्जेदार चौकार मात्र पहिल्या चेंडूवरतीच इथे मात्र चौकार बघायला भेटतो. सुमेध चौकार जर पहिल्या चेंडूवरती सुमेध आला ना तर मला एक खेळाडूची मात्र आठवण येते. अर्थातच तो वीरेंद्र सेहवाग. त्याने सुरुवातच तो मला वाटतं 4 धाब्यांनी सुरुवात करायचा. एकूण 24 मॅचला त्याने 4 धाब्यांनी सुरुवात केली आहे. की सुरुवात दमदार झाली 4 धाब्याने. यावेळेस आडव्या बॅटने घेतलेला फटका ते मात्र क्षेत्ररक्षकाकडनं चुकी होते. चुकी झाल्यानंतर चेंडू मात्र जमिनींना गुदगुल्या करत येत आहेत. वर्णाई क्रिकेट संघ वर्णे आयोजित मैत्री चषक 2026 मधला दर्जेदार चौकार. नक्कीच मंगेश सर मी म्हटलं होतं की तुम्ही क्षेत्ररक्षण निवडलाय, गोलंदाजी चांगली केली आहे. दुसऱ्या सत्रामध्ये तुम्हाला चेस करण्यासाठी पूर्णपणे इझी ठरेल. तशाच प्रकारे या मैदानात देखील होतं. पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न होता. यष्टीरक्षक देखील फंबल झाल्यात. 20 धावांची गरज असताना पहिल्या ओव्हर मध्येच चांगली फटकेबाजी इथून करण्याची सुरुवात झाली आहे. कराडे फूर आणि वावेगर दोन्ही करण्यात आले. ते टॉस बॉक्स मध्ये यायचे प्लीज. 20 धावांचा पाठला करायचा. त्यामधील एक चांगली फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. यावेळेस देखील पाठीमागे खेळला. तण फायनल लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. 4 धावेसाठी आलाय चौकार. या 4 धावेने धावसंख्या मात्र सुमित जाते ती 13 आकड्यापर्यंत. डीजे वल्लरच ना डायरेक्ट गाणं सोड. ते लाईव्हला चांगलं वाटत नाही डीजे. नाही ठीक आहे पण संपली ना. किती पाहिजे धावसंख्या पोहोचल्या जाते ती 13 वरती. 20 कराच्या 13 तर आल्यात. यावेळेस एक वेगवान चेंडू इथे मात्र टाकला जातोय. परंतु पंच आपल्याकडे फिरतायत. ते मात्र इथे गोलंदाजाला दंडित करतायत. 1 धाव मात्र इथे घेतले जाते. 1 धावेने धावसंख्या मात्र पुढे सरकली जाते ती 14 वरती. नक्कीच लो स्कोरिंग मॅच होती मंगेश सर. परंतु फलंदाजी करत असताना लोणार संघ कुठेतरी बॅकफुटला पाटला. यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा काही संपर्क होत नाहीये. ते मात्र पहिलं षटक चालू असताना आतापर्यंत धावा मात्र पोचल्या गेल्या 14. 6 धावांचं फक्त गरज असेल. 6 धावांची गरज असेल कांडोळी संघाला इथून. यावेळीचा चेंडू देखील आपण पाहतो वेग या चेंडूवरती प्रचंड वेग होता. फलंदाजाला बीट करून जाणार. अगदी 14 धावा खर्च केल्या होत्या गोलंदाजाने. परंतु शेवटच्या चेंडूमध्ये फारशी चांगली गोलंदाजी राहिली या गोलंदाजाची. षटक क्रमांक पहिला इथे होते समाप्त. 3 षटकांचा अजूनही खेळ बाकी असेल. 3 षटकांमध्ये धावांची गरज असेल ती 6 धावांची. अजूनही 18 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. पहिल्या षटकामध्ये कमी धावा येणं नक्कीच गरजेचं होतं लोणावळा संघासाठी.
परंतु तसं घडलं नाही, कारण की महत्वपूर्ण जी हिटर जे फलंदाज आहेत मैदानाच्या आतमध्ये गेल्यानंतर 14 धावा पहिल्या ओव्हरमध्ये ॲक्वर्ट करत असताना सक्सेसफुल राहिल्यात. गोलंदाजीच्या मार्गावरती गोलंदाज किशू, परंतु समोर आव्हान असेल फलंदाज एक आक्रमक फलंदाज अनंता, ज्याच्या बॅटतून आपण 2 चौकार पाहिलेत. तोच अनंता मात्र स्ट्राईकला असेल. अवघ्या 6 धाव्यांची गरज आहे. 18 चेंडू 6 धावा. समीकरण मात्र अजूनही सोपं झालंय मंगेश सर. समीकरण काहीसं सोपं आहे सुमित, परंतु काही काही सोपं समीकरण देखील अवघड पडतं. परंतु इथे समीकरण खूपच सोपं आहे, कारण करायच्यात 18 चेंडूमध्ये त्या फक्त 6 धावा. एकीकडे मोठा एकची गरज असेल, त्यानंतर 6 धावा वाचवायच्या आहेत. तुम्हाला डॉट बॉल फेकावे लागतील, विकेट्स काढावे. क्रिकेटचा खेळ आहे, क्षणोक्षणी बदलणारा हा खेळ आहे. येस, नक्कीच आमच्या पंचांचा डिसिजन आपण पाहतात. अतुलजी नवले सर अगदी अनोख्या स्टाईलला सांगत असताना अनोख्या स्टाईलने मात्र पंचांनी डिसिजन दिला. खरं अनुभवी पंच तुम्ही मैदानामध्ये पाहताय. अतुलजी सर असतील, तसेच स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेत तुम्ही पाहताय तानाजी कडू. यावेळेस एक वेगवान चेंडू इथे मात्र टाकला जातोय. दुसऱ्या षटकातला पहिला चेंडू इथे मात्र निर्धाव पडतोय. नक्कीच इथून डॉट चेंडूची सांगता मैदानाच्या होती. गोलंदाज किशोरला आपण पाहतोय दुसरं षटक टाकण्यासाठी आला. 6 धावांची गरज होती या ओव्हरमध्ये. यावेळेचा फटका देखील आडवा बॅटने स्ट्रोक खेळला. क्षेत्ररक्षक आहेत स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या रिझर्व मध्ये, परंतु मैदानाच्या आतमध्ये काय घडतीये, चुकी फंबलिंग पाहायला मिळतीये. पहिल्या अट्टमध्ये चेंडूला गॅदर करायचं होतं, परंतु तसं घडलं नाहीये. मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक होत्या, अशा चुका होणं अपेक्षित नाहीये लोणावळा संघाकडून. परंतु आजचा खेळ मात्र कुठेतरी बॅकफुटला नेत असताना लोणावळा संघाला आपण पाहतोय सुरुवात फारशी चांगली सापडली नाहीये. यावेळेचा फटका देखील चांगल्या पद्धतीचा अगदी बीट करणारा चेंडू होता. वेग देखील या चेंडू होते पण पाहिलं. एक धाव असेल या चेंडू होते आणि 1 धाव्याने टोटल जाऊन पोहोचेल 17 या आकड्यावरती. अजूनही 3 धावे बसून लांब असेल कांडरोळी संघ. 3 धावांची गरज आहे. किशूचा विचार करायला गेला की फक्त 3 धावा खर्च केल्यात त्याने. 6 धावांची गरज होती. आपण पुढील मॅचचा टॉस करणार आहोत. कराडे विपक्ष वावेघर अशी एक मोठी मॅच पुन्हा एकदा आपण पाहणार आहोत. आजच्या रात्रीमधली दुसरी मॅच. चला दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉस बॉक्स मध्ये जाणून आमचे अनिकेतजी देशमुख सन्माननीय अनिकेतजी देशमुख यांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जातोय. टॉस जिंकलाय वावेघर संघाने आणि आपण आता एक विशेष सन्मानाच्या दिशेने ओढत आहोत. मी आमंत्रित करतो सन्माननीय भरतजी जंगम आपण आपल्या शुभ हस्ते आपल्याला आलेले मान्यवर माननीय अनिकेतजी देशमुख यांचा शुभ सन्मान पार पाडायचा. या स्पर्धेची ओळख म्हणून सन्मान चिन्हाची जी ट्रॉफी आहे फ्लॉवर बुकेसह आपण त्यांचा शुभ सत्कार करायचा. इनिंग शॉट आपण पाहतो या मॅच मधला. अगदी मॅच संपवली आहे. प्रामुख्याला आलेले दोन्ही फलंदाजांनी चांगला खेळ राहिला. लोणावळा संघ आपला देखील अगदी लांबचा प्रवास घेऊन आपण या मैदानावरती उपस्थित झालात आणि आपण देखील आजच्या रात्रीमध्ये पहिल्या सामन्यामध्ये चांगला खेळ राहिला. आज तुमचं हार्ड लक होता, परंतु पुढील मॅच साठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा असतील आणि आपण हार्डली कॉंग्रॅच्युलेशन्स करूया टीम कराडे संघाला. ती आजच्या रात्रीमध्ये पहिल्या मॅच पासून चांगली सुरुवात तुमच्या बाजूने झाली आहे. गुड स्टार्ट फ्रॉम बॉलिंग आणि त्यानंतर फलंदाजी करत असताना 20 धावांचं टार्गेट जे होतं ते 2 ते 3 ओव्हरच्या आसपास संपवलं. गुड स्टार्ट. पुढील मॅच साठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. जो शुभ सत्कार होता तो देखील आपण इथे पार पाडला. अनिकेत देशमुख यांचा सत्कार आपण या व्यासपीठावरती केला. धन्यवाद अनिकेत दादा, आपण या स्पर्धेसाठी वेळात वेळ काढून इथे उपस्थिती दाखवली.
रजी साहेब यांच्या शुभ हस्ते सन्मान आपण पाहिला. इथून कॉम्बॉक्स मध्ये होईल थोडाफार बदल. पुष्कर कानिट जॉईन होतील या पुढील मॅच साठी. थँक्यू सो मच. मी इथेच थांबतो.